आपलं अजून एक चाइल्ड लर्निंग सेंटर म्हणजे बच्चूचे जे मेन बिहेवियरल ऍस्पेक्ट्स आहेत ते कव्हर झाल्याच्या नंतर आपला बच्चू ट्रान्सफर होतो CLC ला, चाइल्ड लर्निंग सेंटरला, जिथे आपण त्यांच्या लर्निंगवर फोकस करतो. हॅलो सगळ्यांना, मी आहे तुमचा ओल्ड सोल सुयश आणि कसे आहात तुम्ही सगळे. सो आज ना माझ्या लाईफचा एक सगळ्यात ब्लेस्ड डे आहे. आय एम व्हेरी ओव्हरवेल्म्ड अँड व्हेरी ग्रेटफुल फॉर द डिवाइन आजच्या दिवसासाठी. सो आज एकीकडे आपण जातोय, एकीकडे मला बोलवलं आहे. सो तिकडे मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चाललो आहे अँड आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि माझे इमोशन्स मी तुमच्यापर्यंत पोचवू नाही शकत आहे, जे मला वाटतं आहे, जे मी फील करतो या मोमेंटला. सो आज आहे 23 तारीख, 23 डिसेंबर, आणि उद्या एक सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सेलिब्रेशनवाला डे आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे आज 23 तारखेला मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे काहीतरी करण्याची, कुठेतरी जाण्याची. सो मला असं वाटतं की युनिव्हर्सने मला एक खूप मोठं गिफ्ट दिलं आहे आज. सो मी तुम्हाला घेऊन जातो. आता मी हे घातलं आहे, मी रेडी आहे आणि आता आपण 5-10 मिनिटात निघूया जायला. सो चला आता निघालो. 10 मिनिटाचा अर्धा तास झाला, आता निघतो. आता मी शोधतोय हॉल कुठला आहे, काय नाव आहे? बर्न्स असोसिएशन हॉल. तो कुठे? हा रिनिवर्स सर्कल आहे. आता मी ते शोधायचं काम चालू आहे. शोधतो, पोचतो आणि मग सांगतो कुठे चाललोय आपण ते. सो आता आपण पोचलेलो आहोत. आणि तुला काहीतरी मगाशी बोलायचं होतं. काय बोलू? जे तू मगाशी सांगत होती की नंतर सांगशील. कसंही मी आहे ना, जरा मला मेंटली प्रिपेअर्ड कर, म्हणजे मी इंट्रो पण करेन. ओके डन, चलेगा. चला. सो ही आहे महिमा, माझी स्कूल फ्रेंड. हाय. तर मी तुम्हाला तर थोडीशी माहिती सांगतो. तर मला आज ह्या सेंटरमध्ये ॲज अ कुकिंग जज म्हणून बोलवलं. आणि ह्या गोष्टीचा मला आनंद होताच, पण सगळ्यात जास्त आनंद मला ह्या गोष्टीचा होता की मला तिकडच्या मुलांसोबत थोडा टाईम स्पेंड करता येईल. इकडे जी मुलं होती ना, दे वर सफरिंग फ्रॉम ADHD, हायपर टेन्शन, ऑटिझम. सो अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या जे मुलं सफर करत होते. सो त्यांचा एवढाच एक टेक होता की जेव्हा असे स्पेशल चाइल्ड्स तुमच्या घरामध्ये जन्माला येतात, तेव्हा आई वडील पूर्णपणे जगणं सोडून देतात. म्हणजे त्यांना काय करायला आवडतं, त्यांना त्यांची हाऊस मौज काय आहे, हे सगळं विसरून फक्त त्या मुलांकडे लक्ष देतात. असे खूप पॅरेंट्स आहेत जे ऑफिस वर्क सोडून सुद्धा फक्त मुलांकडे लक्ष देतात. सो त्यांनी सुद्धा त्यांच्या आवडीच्या गोष्टी कराव्या म्हणून हे सेंटर्स असे वेगळे वेगळे कॉम्पिटिशन्स अरेंज करतं. जसं आज कुकिंग कॉन्टेस्ट होती, तसं आय गेस 5 तारखेला का 7 तारखेला त्यांचं क्रिकेट कॉन्टेस्ट पण आहे. म्हणजे मुलांना आम्ही सांभाळतो, पण आई वडिलांनी खेळा. सो हा जो इनिशिएटिव्ह होता ना, तो खूप अमेझिंग होता आणि तो खूप छान होता. प्लस हे सगळे डॉक्टर्स आहेत, जे पण इथे आहेत ना, जे सांभाळतात ते सगळे डॉक्टर्स आहेत. सो आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया. पण घरी 4 स्टेप्स आहेत बऱ्याच. एक डाळ भिजवून बॅटर करून मी वडे काढले पहिले. त्याच्यानंतर दहीमध्ये पिठी साखर आणि मिक्स केलं हातानेच. तर दही बनवलं. त्याच्यानंतर ग्रीन चटणी, पुदिना, कोथिंबीर, दही, लिंबू आणि मसाले थोडे आणि ग्रीन चटणी झाली. त्याच्यानंतर रेड चटणी, चिंच, गूळ, मिरी पावडर, लाल मिरची पावडर आणि चाट मसाला वगैरे ते मिक्स करून त्याची चटणी बनवली. रुद्राच्या मम्मीचं बोलायचं तर खूप छान दिवाळीचं फराळ म्हणजे ऐकलं तुमच्या उकडीचे मोदक. म्हणजे मुलं खूप खाऊ शकतात, पोटभर खाऊ शकतात. काही तेलाचं म्हणजे फोडणी दिली एवढंच तेल येतं, त्याच्यामध्ये तेल कुठेच वापरलं नाही, फक्त आमटीला वापरलं बस, एवढंच वापरलं. तुम्ही बघू शकता की सगळ्यांनी एवढे अप्रतिम रेसिपीज बनवलेल्या. अँड रेसिपी ज्या बनवलेल्या ना, त्या बनवायला हे बघा, आता हे इकडे थापटवडी पण बनवणं सोपं नाही आहे. एकाने तर बिर्याणी बनवलेली, आणि ते पण दुपारचा 12चा सेशन, म्हणजे त्यांच्या मुलांचं सेशन अटेंड करून घरी जाऊन या रेसिपीज बनवून ते परत आलेले. आणि हेच बघून आय वॉज व्हेरी ओव्हरवेल्म्ड. त्यांना काय जज करणार हा मला प्रश्न पडलेला. असे सो
सोयाबीनमध्ये प्रोटीन्स वगैरे असतात आणि गाजरमध्ये डोळ्यांसाठी वगैरे चांगला, म्हणून या उद्देशाने मी सोयाबीनचा पुलाव केला आहे. आधी सोयाबीन गरम पाण्यातून भिजवून हे घेतले, उकळून घेतले आणि मग कुकरमध्येच केला आहे मी तो. तेल, राई, जिरं, हिंग, आलं लसूण पेस्ट, तमालपत्र वगैरे सर्व टाकलं त्याच्यामध्ये. मी तर ते जास्त हेल्दी आणि चांगली सीजनल यूज केलंच पाहिजे. ऑनेस्टली वाटत नाही की ती मेथीची अच्छा चांगलं वाटतं. हा छान वाटतं. चांगलं आहे म्हणजे टेस्टी वाटते. दिवस मुगाचं सेवन करतात सलग 7 दिवस, त्यावेळी आपल्या शरीराला आलेली जी सूज असते ती कमी करतो. सो आपल्या आहारात मुगाचा समावेश हा जास्तीत जास्त असावा. जसे डोसे काढू शकतो, जसे आपण तिखट वरण तर नेहमीच करतो, खीर बनवू शकतो, सॅलडमध्ये आपण जास्तीत जास्त वापर करू शकतो. सो शक्य असेल तेवढा मुगाचा वापर जास्ती करा. ज्यांना वाताचा त्रास असेल त्याने फक्त ते भिजवलेले घेऊ नये, डायरेक्ट त्याची पीठ केलं आणि त्याचे दिरडे काढले तरी चालेल. पण म्हणजे वाताचा त्रास आहे तरी का भिजवलं? कारण ते फुलले जातात ना, तर त्याचे वात प्रकृती वाढू शकते. त्याने अगदी बारीक दळलेलं पीठ वापरलं मुगाचं तरी चालेल. आणि ऑलरेडी तुमची डिश बघूनच एक्साइटमेंट. मला म्हणजे सरांनी पण विचारलं काय आहे ते डिश. ॲक्च्युली मी सांगेन मी डिश का सिलेक्ट केली, कारण माझा मुलगा नॉनव्हेज जास्त खातो. स्वतः ह्यांनी बनवलेलं बॉम्बे डक, स्टफ बॉम्बे डक म्हणजे बोंबील, भरलेले बोंबील, ज्याच्यामध्ये त्यांनी प्रॉन्सचं असं खिमा टाईप बनवून ते स्टफ केलेलं. सो माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे, सांगण्याचा उद्देश एवढा आहे की सगळ्यांनी त्यांच्या मुलांना जी गोष्ट आवडते त्याच्यातून काहीतरी बनवलेलं किंवा एक इमोशनल टच होता सगळ्यांच्या रेसिपीमध्ये की मला माझ्या मुलाला हे बनवता येतं किंवा हे बनवायला आवडतं किंवा हे खायला आवडतं. सो त्याचे ना इमोशनल टच होते. प्रत्येकाची एक स्टोरी होती, एक क्यूट स्टोरी होती की मी हे का बनवलं, त्याच्या मागची स्टोरी काय आहे, माझ्या मुलांना ते किती आवडतं. प्लस कारण का ना ही मुलं सगळ्याच गोष्टी तेवढ्या आवडीने खात नाहीत जेवढी एक गोष्ट खातात. सो समजा त्यांच्या मुलाला पालक आवडतो, तर एका पालकच्या 100 रेसिपीज कशा बनवता येतील हे त्यांना पूर्णपणे माहिती होतं. सो एक खूप इमोशनल टच होता प्रत्येक रेसिपीला. म्हणजे 2 टाइमचं जेवण आहे मुलांचं 3-4 वेळा भरपूर आवडतं. रात्रीला सकाळचं संध्याकाळी तिखट असेल. लवंग हो पावडर टाकली, पावडर नाही की लवंगच जास्त. लवंग काही मिरची म्हणजे फोडणीवरतीच मिरच्या वापरल्या. ठेवतो प्रोग्राम ठेवतो त्याचा खरं रंग बोलते आहे, म्हणजे कमी आहे, मुलं आहेत आणि तुमचा एवढा सपोर्ट आहे. सो आपण म्हणजे कॉम्पिटिशन झालेलं आहे, तुमचं पार्टिसिपेशन आहे ते पण इतकं इम्पॉर्टंट आहे. जसं मी बोलले, सो एव्हरी पार्टिसिपेट इज गोइंग टू गेट द सर्टिफिकेट. म्हणजे सर तुम्ही इम्प्रूव्ह स्टाफ कराल का सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट कराल? कंडिशनबद्दल इफ यू गो 10 years बॅक ह्या कंडिशनबद्दल पण लोक अवेअर असेल पण ते ओपन अप नाही होत जनरल. ओपन अप पण नॉर्मलाइज पण नाही आहे लोक नाही वेगळं आम्हाला ते विच इज रॉंग आहे. आणि म्हणजे आम्हाला एवढे छान थेरपिस्ट मिळाले. इथे तुम्ही तुम्हाला 50% देतात बट 50% स्ट्रेंथ तिथे त्या मुलांना मॅनेज करायला. अँड दे आर वर्किंग सो हार्ड. म्हणजे श्रेया मॅम म्हणजे सगळे छान काम करतात की मुलं बाहेर येतात, बाहेर येऊ शकतात आम्ही आता आणि ओव्हरकम करू शकतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी काही मॅटर करतात ज्या सगळ्यांपर्यंत पास्ट 15 yearsपासून मोर दॅन 5,000 मुलांना आम्ही क्युअर केलेलं आहे. आणि
we are around 10 branches now all over Maharashtra, and we have the goal of becoming the best child rehabilitation system by 2025. आणि मला नाव सांग नाही का? डॉक्टर श्रेया देशमुख. तुमचं? डॉक्टर पूजा शेट्टी. इकडे येणं हा माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा वेगळा असा अनुभव होता. इथे आल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही शिकता ती म्हणजे पेशन्स लेवल. आता इकडे ज्या सगळ्या तुम्हाला हेल्प करणाऱ्या दिसत आहेत ते सगळे डॉक्टर्स आहेत. दे आर व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि जे मुलांचे आईवडील आहेत ना ते पण रोज त्या डॉक्टर्सना विचारतात की आम्हाला एका मुलाला 24 तास सांभाळायला होत नाही, तुम्ही 108 मुलं 100 मुलं एका टायमाला कसे सांभाळता. इट इज अ व्हेरी बिग टास्क बिकॉज सगळ्या मुलांच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी चालू असतात. कोणाला कुठेतरी वेगळीकडे मस्ती करायची असते, कोणाला काहीतरी वेगळं करायचं असतं आणि त्यांना हँडल करणं समजवणं हे खूप कठीण आहे. पण तुम्ही जेव्हा इकडे याल आणि त्या मुलांना बघाल तुम्हाला मुळीच असं वाटणार नाही की दे आर गोईंग थ्रू सम काइंड ऑफ थिंग. इकडचे सगळे मुलं खूप वेल मॅनर्ड होते, खूप शांत होते, खूप हेल्पफुल होते. आणि ते हेल्पफुल आणि शांत या सगळ्या डॉक्टर्समुळे आहेत. सो मला खूप बरं वाटलं इकडे येऊन. सो छान झाला सगळा इव्हेंट आणि आता साफसफाई चालू आहे सगळ्यांची. होय, सगळे डॉक्टर्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, काउन्सिलर्स आहेत आणि दे आर सो डाऊन टू अर्थ. सगळे आपलं आवडत आहेत. मुलांना एव्हरीडे मेसेज करणं, त्यांचे स्लॉट्स लिहिणं की कोण कधी येईल, इफ काही चेंजेस असतील की नाही जमणार तर तेवढे करेक्शन्स अँड मोमेंटला हे सगळं मॅनेज करणं. त्यांचे जे पेमेंट्स येतात किंवा बाकी सगळं अरेंजमेंट्स हे सगळं त्या होल हार्टेडली इंडिव्हिज्युअली बघतात. आपली 10 सकाळी 10 ते संध्याकाळी 8:30-9 पर्यंत थेरपिस्ट आहे. ओके. आणि आपले वेगवेगळे थेरपिस्ट टायमिंगनुसार वेगवेगळ्या बच्चूंनुसार आपण हे सगळे स्लॉट्स करू शकतो. म्हणजे जे मोस्ट ऑफ द वर्किंग पॅरेंट्स असतात त्यांना जमत नाही मॉर्निंगला यायला किंवा दुपारी यायला, त्यांच्यासाठी आपण लेट नाईटपर्यंत. ओके. आणि वीक्समध्ये किती दिवस असतं, कसं आपण असतं? डेली होतो, ओनली संडे आपण फ्री असतो. ओके. आणि कुठल्या प्रकारचे सेशन्स असतात? सेशन्स आपल्याकडे इंडिव्हिज्युअल सेशन्स आणि ग्रुप थेरपीज असते. ग्रुप थेरपी एव्हरी सॅटर्डे असतात आणि बाकी इंडिव्हिज्युअल सेशन्स मंडे टू फ्रायडे असतात. ओके. आणि म्हणजे ग्रुप थेरपीमध्ये व्हॉट ऑल थिंग्स आर इन्क्लुडेड, म्हणजे कसं त्याचं पॅटर्न आहे? ग्रुप थेरपी बेसिकली आम्ही 3 एज ग्रुप्स वाईज डिवाइड केली, जे प्ले स्टेजेस आहेत, सेन्सरी, सॉलिटरी, सिम्बॉलिक. तर म्हणजे बच्चूंचा एज भलेही डिफरंट आहे. एक बच्चू आहे 3 इयर्सचा, 5 इयर्सचा, 7 इयर्सचा, पण त्यांचं जे सोशल एज आहे ते एक आम्ही एका टेस्ट थ्रू काढलेलं असतं. सो त्यांचा एज ग्रुप वाईज आम्ही ते ग्रुप्स बनवलेले आहेत. सो त्यांचे जे कॉमन जे त्यांना जसं की सपोज ऑटिस्टिक बच्चू सगळे आहेत किंवा ADHD, त्यांना जे कंडिशन आहे आणि त्यांच्या सिव्हिअरिटीप्रमाणे आम्ही त्यांना क्लब केलेला आहे आणि त्यांच्यावर सेम आम्ही करतो. आपलं अजून एक चाइल्ड लर्निंग सेंटर, म्हणजे बच्चूचे जे मेन बिहेवियरल ॲस्पेक्ट्स आहेत ते कव्हर झाल्याच्या नंतर आपला बच्चू ट्रान्सफर होतो CLCला, चाइल्ड लर्निंग सेंटरला, जिथे आपण त्यांच्या लर्निंगवर फोकस करतो, स्कूल रिलेटेड सगळं. सो असे 2 आपण इंडिव्हिज्युअली हँडल करतो. आणि आता तुम्ही जे चार्जेसचं बोललात ते एकदा परत सांगा ना. ॲक्च्युली इतर थेरपी सेंटरमध्ये आपण OTचे वेगळे, PTचे वेगळे, स्पीचचे वेगळे, बिहेवियर थेरपीचे वेगळे चार्जेस करतो. पण आपल्याकडे सगळं ओव्हरऑल एकत्रच पॅकेज आहे. एकाच सेशनमध्ये आपण सगळं ओव्हरऑल डेव्हलपमेंटवरती काम करतो. आणि हे जे 2022चे कॉन्टेस्ट झाले त्याचे व्हिडिओज आहेत, ज्यासाठी आम्ही आज आलेलो, तेच 2022चे कॉन्टेस्टचे फोटोज आहेत. सॉरी. आणि डॉक्टर सुमित शिंदे इज द ओनर ऑफ दिस. हे सेशन चार्जेस आहेत.
सो आता आपले इथे इन टोटल किती मुलं आहेत? आपली जे स्ट्रेंथ आहे इट इज 102 करंटली. एवढे? येस. आणि हे करंटली ऑन गोईंग पेशंट्स आहेत. ह्याच्याही अजून आकडा आहे डिजिट आपला जे डिस्चार्ज आहे. ओके. आणि कुठे कुठे सेंटर्स आहेत? बेसिकली ठाणा, वाशी, नेरूळ, खारघर, चेंबूर, सायन, नागपूर, नाशिक आणि आता रिसेंटली उडवेला पण ओपन झालेली आहे. सो इन ऑल वी हॅव 10 ब्रांचेस ऑन गोईंग आणि अजूनही अपकमिंग ब्रांचेस आहेत 2-3 जे आता हळूहळू लॉन्च होतील. ओके. सो तोच एक गोल आहे सरांचा 2025 पर्यंत बेस्ट चाइल्ड डेव्हलपमेंट सिस्टीम बनवायचा इंडियामध्ये. आणि ओनरचं नाव काय? डॉक्टर सुमित शिंदे. ही इज अन ऑक्युपेशनल थेरपिस्ट अँड इज वर्किंग सिन्स द पास्ट 15 years इन धिस फील्ड. त्याच्या आधीही त्यांचा एक्सपिरियन्स आहे. थँक्यू सो मच. आणि माझं गिफ्ट आहे जे मी सोडणार नाही आहे. बाय द वे हे आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड ट्रीटमेंट सेंटर आणि हे कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो खाली गेल्यावर. चलो बाय बाय. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. मी निघालोय घरी जायला आणि हे कुठे आहे तुम्हाला लोकेशन सांगतो. हे आहे 5 पाकाडीला हरिनिवास सर्कलला. हे इकडे मागेच आहे समजा तुम्हाला. तो हे आहे हरिनिवास सर्कल. तिथून ह्या गल्लीमधून आतमध्ये आलात इथे हॅपी फ्लॉरेस्ट त्याच्याच मागची बिल्डिंग आहे.